नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना। आम्हाला शिंदे साहेबांनी शिकवलं की अन्यायाविरुद्ध उठून पेटा। आम्हाला हेच शिकवलं। आज आम्ही मागील 3 वर्षापासून नागपूर महानगरपालिकेची तयारी करत आहोत। आम्ही इथे एक कार्यकर्ता जोडतो, एक शिवसैनिक जोडतो। आम्ही शिवसेनेचे कार्यक्रम घेतो, आम्ही शिवसेनेचे फलक लावतो, आम्ही बूथ रचना करून राहिलो आहोत, आम्ही शिवसेनेचे सदस्य नोंदणी केली आणि ऐन वेळेवर आम्हाला सांगितलं। आता आमची इंटरव्ह्यू या कार्यालयामध्ये झालं, विदर्भ विभागीय कार्यालयामध्ये झालं। आम्हाला सांगण्यात आलं की यावेळेस आपण सर्व पूर्ण ताकदीने शिंदे साहेब आमच्या सोबत आहे आणि त्या शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण चांगल्या प्रमाणात यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत आणि सर्वांना इथे न्याय मिळणार आहे। सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, माजी नगरसेवक सर्वांचा विचार केला जाईल। पण काल रात्रीपर्यंत आम्हाला सांगितलं की आपली युती तुटलेली आहे आणि काल रात्री हे 3 नेते 2 नेते कोण गेलं त्या गडकरी साहेबाच्या इथे आम्हाला माहित नाही। पण आशिष जयस्वाल जो रामटेकचा आमदार आहे त्यांनी कधी नागपुरात येऊन पाहिलेलं नाही, नागपूरच्या कार्यकर्त्याला विचारलं नाही, नागपूरच्या नगरसेवकांना विचारलं नाही, नागपूरच्या शिवसैनिकांना विचारलं नाही। ऐन वेळेवर आमची संपूर्ण ताकद त्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखाली जाऊन विकून दिली आणि फक्त एक नगरसेवकाची तिकीट घेतली। इथे सर्व महिला आणि पुरुष, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी इथे आज कार्यालयामध्ये जमलेलो आहोत आणि आपण बघितलं आहे पुरुषामध्ये भरपूर रोष आहे। आम्हाला हेच म्हणायचं आहे की 7-8 वर्षांनंतर जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक येते, त्यांनी लोकसभेमध्ये आम्हाला यांचे झेंडे पकडायला लावले, विधानसभेमध्ये आम्ही यांचा प्रचार केला, पक्षाने जे आदेश दिले आम्ही त्यांचं पालन केलं। परंतु जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते तेव्हा हे नेते जे आहे, जे शिंदे साहेबांनी यांना जबाबदारी दिली, शिंदे साहेबांच्या मनात नाही आहे। शिंदे साहेब हे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवर वाढलेले नेते आहेत, त्यांना माहित आहे की कार्यकर्त्यासोबत न्याय मिळाला पाहिजे आणि यांना जे इथे स्थानिक नेते आहे यांच्यावर ही जबाबदारी दिली आणि आता जेव्हा कार्यकर्त्याची वेळ न्याय द्यायची आली तेव्हा इथले जे आशिष जयस्वाल आहे राज्यमंत्री, त्यांनी भाजपच्या लोकांना आमच्या शिवसेनेच्या तिकीटवर उभे करून हा पक्ष यांनी भाजपला पूर्णपणे विकलेला आहे आणि शिंदे साहेबाचा पक्ष हा संपुष्टात आणायचा आणि पूर्ण संपवण्याचा घाट हे नेतेच करत आहे। कार्यकर्ता अजूनही शिंदे साहेबाच्या पाठीशी उभे आहेत, परंतु हे जे नेते आहे साहेब, मी मीडियाद्वारे तुम्हाला आव्हान करते की हे नेते हे पहिल्यापासून यांच्यासोबत विकले गेलेले आहेत। याच्यात तुम्हाला सांगते, याच्यामध्ये फक्त जो बंडू तळवेकर म्हणून आहे त्यांच्या मुलीला, जी 22 वर्षाची मुलगी आहे, त्यांनाच फक्त याच्यात तिकीट दिलेली आहे आणि जे बाकी 6 तिकीट आहे ते सगळे भाजपचे इथे पदाधिकारी आहे आणि त्यांचे लोक या सीटवर उभे आहेत। संपर्क नेता करके यहाँ के जो संपर्क नेता है वो कृपाल तुमाने जी है। आशीष जायसवाल सिर्फ संपर्क मंत्री है, लेकिन उन्होंने एंड टाइम पे शिवसेना को बेच दिया भारतीय जनता पार्टी के हाथों। मुझे बताइए कि ये बंडू तड़वेकर की लड़की जो प्रभाग 3 से और एक योगेश गोन्नाडे, वो कई शिवसेना में है नहीं, सिर्फ उनके पास में को हलबा समाज से रह के एक उनके बाद में वैलिडिटी एसटी का सर्टिफिकेट रह के वो जहाँ भी उनको ऐसा एक प्यादा के तरह पे इस्तेमाल करती है कोई भी पार्टियाँ, आज उनको भी दी गई, उनके लड़की को भी दी गई। मैं आशीष जायसवाल जी से पूछता हूँ कि आपको ये अधिकार दिया किसने? यहाँ के लोगों ने यहाँ के शिवसैनिकों को पूछा गया क्या? आप अब ध्यान में रखिए जायसवाल जी, ये आपके माध्यम से बोलता है, ये सारी महिलाएं आपको नागपुर में घूमने नहीं देंगे। ये हम भी शिवसैनिक हैं, आंदोलन से खड़े हुए, हमने अपने घर की जान दिया शिवसेना के लिए। आप ध्यान में रखिए, आज हमारा वक्त आया कि हमने टिकट मांगना चाहिए, तो हमारे साथ ये अन्याय किसने दिया आपको? ये अधिकार आपको किसने दिया है? जब हम शिंदे साहब ने उठाव किया था और उठाव के बाद में हम लोग हैं, हमने यहाँ पर लोगों के मुंह से गद्दार सुना, हम लोग चाहते थे तो ये सारे गद्दारों के साथ में गए, ऐसे लोग हैं हम लोग। फिर भी हमने वो चीज को लोगों के दिलों में बैठा ली शिवसेना, और आज हमारे को आगे क्या करने है? आज बिल्कुल आशीष जायसवाल जी जहाँ मिलेंगे उनका घेराव होगा। महिलाएं बहुत जल रहा है और सबसे बड़ी ये महिलाएं आज इतने आक्रोश में है, ये कल वीरांगना का रूप लेने वाली है, ये आपके माध्यम से अभी उसे बता दे।